जिलेबी फाफडा ढोकळा बर्जर हे काय आहे रे कुर्र तू गॅस पण खाल्लायस काय आहे ना ते गॅस खाल्ला नाहीये गॅस झालाय. तेच ते पादऱ्या भाई भाई या पादऱ्याचं वजन 90 किलो हा. आहे म्हणजे 9 लाख रुपये. 9 लाख वर 12% जीएसटी काढला तर 1,08,000 एक्स्ट्रा घ्यायच्या जगात आपल्याला. एक मिनिट खंडणीवर जीएसटी कसला खंडणीवर जीएसटी घेतात बाई. आपले भाई येतात ना मग. जीएसटी म्हणजे गौऱ्याभाई सर्व्हिस टॅक्स. हा अजय किती होतं टोटल सांग रे. टोटल 10,08,000 घ्यायचे भाई जगांना. भाई भाई गरीब आहे भाई नाही आहे तेवढे पैसे. लॉकडाऊन चाललंय भाई काहीच नाही आहेत पैसे. याला परत चिडव. लॉकडाऊन मुळे कोणी घर बुक करायलाच येत नाही. खरंच प्रॉब्लेम चाललेत नाही आहे तेवढे पैसे. साड्या फुकटचा मरशील तुला बघायचं आहे कमळा. कमळा भाई आज त्या खंडणी देकरकडनं खांडेकर घेतल्याशिवाय सोडायचं नाही त्याला. अरे त्या खांडेकर कडनं खंडणी घेतल्या सोडायचं ना असा येते. हा काय बोलतो रे ये फोन लाव त्या खांडेकरला. द्या भाई. जास्त समजतंय. खांडेकरला लावला फोन. फोन लावला खांडेकरला असं बोलायचं असतंय. हा. आता वाक्याचा अर्थ बदलतो. तू नुसता सोफ्यावर बसू नको वाक्यावर पण लक्ष दे. भाई 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 लागला फोन लागला. फोन लागला. हे एमएच बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. हा बोलतोय एमएचजे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. मी प्रोप्रायटर खांडेकर बोला. ए गौऱ्याबाई बोलतोय. ओके ओके नाही प्लंबिंगचं कॉन्ट्रॅक्ट देऊन झालंय. प्लंबर नकोय आता. अरे आम्हाला पलंबर समजतोय रे. हे भाई गौऱ्याबाई बोलतोय. अरे भंगारवाल्या आधी काम तरी पूर्ण होऊ दे. अजून कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. फुकटचा मरशील रे फुकटचा मरशील. मी गौऱ्याबाई बोलतोय अरे गौऱ्याबाई. मग काय हवंय तुला. तुझ्याकडनं खंडणी पाहिजे. काय काय पाहिजे. एक्स्टॉर्शन वसुली खंडणी. नाही मिळणार. बोजा हा भाई याला जास्त कळतंय. नाही मिळणार बोलतो. जरा बोल रे. ये का पाहिजे. ठेवला फोन भाई यांनी. हो ठेवलाय. हा. हे याला जास्त कळायला लागलंय. याच्या ऑफिस मध्ये घुसा रे. याला सांगा आपण काय आहे ते. घुसाच्या ऑफिस मध्ये. त्यांच्या जेवणाला भाई. जास्त कळायला लागलंय. अरे आय एम सॉरी. खांदेकर ना खंडणी देणार नाही काय हा गौऱ्याभाई कोण आहे काय आय एम सॉरी गौरवभाई. आय एम सॉरी. आय एम सॉरी. बोल ना याच्याकडनं किती पैसे घ्यायचे आहेत रे. याच्यावर तुम्ही सांगा भाई याच्याकडनं किती घ्यायचे आहेत? याचं वजन कर चल. हा याचं वजन कर. भाई 90 किलो आहे. 90 किलो आहे. 90 किलो परफेक्ट ओळखलं याने. अरे ते माझ्या भावाचं टॅलेंट आहे का. हे कॅल्क्युलेटर हा बाई. किती होतात पैसे मोज रे जरा. बघतो मी. एकदम परफेक्ट ओळखलं तुम्ही. कसं काय एवढं ओळखताय हा तुम्ही. केलं काय टॅलेंट आहे माझं ते. सगळ्या बॉर्डर मीच उचलतो त्यामुळे मला माहिती आहे कळलं ना कोणाचं वजन किती आहे. आणि एवढंच नाही पोताला कान लावून सांगू शकतो काय काय खाल्लंय ते. जिलेबी फाफडा ढोकळा बर्जर हे काय आहे रे कुर्र तू गॅस पण खाल्लायस काय आहे ना ते गॅस खाल्ला नाहीये गॅस झालाय. तेच ते पादऱ्या भाई भाई या पादऱ्याचं वजन 90 किलो आहे हा. म्हणजे 9 लाख रुपये. 9 लाख वर 12% जीएसटी काढला तर 1,08,000 एक्स्ट्रा घ्यायच्या जगात आपल्याला. एक मिनिट खंडणीवर जीएसटी कसला खंडणीवर जीएसटी घेतात बाई. आपले भाई येतात ना मग. जीएसटी म्हणजे गौऱ्याभाई सर्व्हिस टॅक्स. हा अजय किती होतं टोटल सांग रे. टोटल 10,08,000 घ्यायचे भाई जगांना. भाई रे. भाई गरीब आहे भाई नाही आहे तेवढे पैसे. लॉकडाऊन चाललंय भाई काहीच नाही आहेत पैसे. याला परत चिडव. लॉकडाऊनमुळे कोणी घर बुक करायलाच येत नाही. खरंच प्रॉब्लेम चाललेत नाही तेवढे पैसे. साड्या फुकटचा मरशील तुला बघायचं आहे कमळा.
कमला कमला फ्लावर नाही कोबी कळलं का कळलं का? कान्या? पाहिजे आमच्या पाहिजे आय एम सॉरी मी देतो आय एम सॉरी बाई मी देतो बाई कसला नरमलाय बघितलं एक नंबर हा. एक नंबर बाई हे पैसे हे आत्ताच आलेत भाई हे पूर्ण 10 लाख आणि वरचे 8,000 मी हे करतो पिपे करतो पिपे जड आहे रे. बॅग जड आहे हा भाई ते लॉकडाऊन चालू आहे हा. ना लोकांकडे पैसेच नाही आहेत आहे नाही ती चिल्लर जमा करून लोकांनी घरं बुक केली आज सकाळी झाली आहे आईला. बुकिंग अमाऊंट आज सकाळी लय झाली जड आहे एक मिनिट थांब. बाई, पूजा, हा, बाई. मोज पटकन जड आहे भाई मोजायला वेळ लागेल भाई 2,000ची चिल्लर पण येतात भाई तू जरा शांत बसतो काय हा चिल्लर पण आहे 2,000ची लागला सांगायला हा हे काय कर बाई हा 2,000च्या नोटा बरोबर आहेत हा बघितलं फक्त 500च्या 10 नोटा कमी आहेत 90च आहेत भाई ते खर्च झालं मी वेगळे देतो कमी पैसे देतोय तुम्हाला नाही नाही मी देतो वेगळे पण ह्यांनी कसं काय ओळखलं हे एवढं परफेक्ट थांब जरा जरा थांब हा हा. या. बाई हा याच्यामध्ये चाराने आहेत ज्या चालत नाहीत अच्छा चाराने पण आहेत तू काय भिकारी समजलाय चाराने आठाने झाला मला काय भिकारी समजलाय भाई काय ते त्या कस्टमरने दिलेत मी देतो पण एक मिनिट हे काय करतायत हे हा. काय हे कमाल आहे हे नुसतं असं कशी काय परफेक्ट सांगतायत सगळं हे कसं काय जमतंय यांना अरे त्या माझ्या भोजाचा टॅलेंट आहे रे मग? तू त्याला किती पण पैसे दे तो बॅग अशी हलवणार ओळखून दाखवणार किती पैसे आहेत म्हणून हे एवढं जमतंय यांना त्या भोजाचा टॅलेंट हे कमाल आहे कमाल आहे माहिती आहे हे काय नाव काय म्हणाला तुमचं बोजा बोजा भोजन आजपासून बदलून मोजा ठेवा कमाल मोजतोय तुम्ही पैसे भाई मी तुम्हाला सांगतो माझा अकाउंटंट आहे डांगे 5-5 वेळा हिशोब करून पण गोंधळ घालतो हा एवढा कमाल माणूस तुमच्याकडे भाई यू आर लकी अरे चालणार रे बाबा कसा टाइमपास करतो जरा गप्पा बस ना नाही. हे चल रे मोजरे पैसे मोजतात बाई मोजले मी भाई ऐका ना हा. मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो हा वर तुम्ही 2 लाख रुपये पण देतो 2 लाख रुपये हा. का भाई तुमचा हा माणूस मला द्या ए, हा मला माझ्या कंपनीत हवाय भाई म्हणजे अशा या टॅलेंटेड माणसांसाठीच मी कंपनी खोलली आहे भाई मला अशी टॅलेंटेड माणसं हवीत माझ्या कंपनीत तुझ्या कंपनीत हा माणूस एक मिनिट. ए भोजा सॉरी या शिकलेल्या माणसाचा मोजा जातो का याच्या कंपनीत बाई, 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 ए, बाबा, घे. तू माझ्या कंपनीत ये मी पाया पडतो माझ्या कंपनीत येत हे सारखे काय कंपनी करतो बे मला काय ऐकतो कंपनी मला काय त्याचा फायदा आहे हा. मी पॅकेज देतो ना तुम्हाला मी तुम्हाला अरे बाबा याला सांग रे 18 लाखांचं पॅकेज देतो वर्षाला 18 लाख रुपये तसं नको सांगू म्हणजे मला किती वेळा बॅग हलवायला लागेल म्हणजे मला ना साधारण एक बंडल मोजायला 5 सेकंद लागतात तर किती वेळ लागेल 45 सेकंद बॅग हलवत राहाल एवढे पैसे देईन मी तुम्हाला 45 सेकंद एवढे पैसे देईन ए मोठी ऑफर आहे रे काय? भोजा बरं एकदाच नाही दरवर्षी देणार 18 लाख 45 सेकंद हा ते ते तुम्हाला स्वप्न बिघ्न दाखवू नको रे तू पैसे काढतात ते पैसे काढ शपथ बोला भाई तुम्ही मी तुला दर 4 महिन्यांनी दुबई ट्रिप पण देईन अजय याला सांग दर 4 महिन्यांनी दुबई ट्रिप पण मग शिर्डीचं काय आम्हाला दरवर्षी भाई सगळ्यांना मिळून शिर्डीला पाठवतो ना मग शिर्डीचं काय ए, शिर्डी पंढरपूर गाणगापूर अक्कलकोट तुळजापूर वैष्णोदेवी अमरनाथ बालाजी सगळं पॅकेज देईन वर्षभर फिरत राहशील तू एवढं हा पण अष्टविनायक नाही मग बाप्पाला लागेल अष्टविनायक पण देईन दर 8 दिवसांनी अष्टविनायक यात्रा देईन एवढं पॅकेज अजून काय हवंय रोज आणि फक्त एकट्याला नाही हा ना विथ फॅमिली फॅमिली आहे तुला फॅमिली असेल ना फॅमिली नाही आ फॅमिली नाही फॅमिली मला आवडते एक पण ती फॅमिली होऊ शकत नाही कारण तिच्या बापाला असं वाटतं मला नोकरी नाही फॅमिली नाही
अरे मित्रा, मग ही नोकरीच देतोय मी तुला. ही नोकरी आहे. तिच्या बापाला जाऊन तोंडावर सांग, 1.5 लाख रुपये पर मंथ आहे. काय म्हणताय? प्रत्येक महिन्याला 1.5 लाख रुपये हसत हसत देईल तुला मुलगी. अरे पण तू कशाला फालतूगिरी करतोय रे? हा, माझ्या माणसाला कशाला भडकवतोय? कसं काय ते तुला? एक बसा तुम्ही शांतपणे. ऐका ना, एक सेकंड भाई. माझ्या फॅमिली नाही आहे. ओ, भुक्कड आहे रे. गौरवभाई, एक Family नाही. गौरवभाई शांत व्हा. तुला मी समजतो गौरवभाई शांतपणे ऐका. शांतपणे ऐका. 2 मिनिटं बसा. हे बघा, मी तुम्हाला पैसे देतोय ना, हा. तुम्हाला तुमचे पैसे मिळत आहेत, हा मिळत आहेत. पण ह्या विचारचं काहीतरी आयुष्यात भलं होतंय, होऊ द्या ना. माझं भलं होतंय. तुम्ही का आडवे येताय? अरे पण ते माझा माणूस आहे. तुमची जेव्हा जेव्हा सुपारी असेल मी त्याला हाफ डे ने सोडेन. अजून काय हवंय तुम्हाला? हा भाई, लाईफ सेटल होणार आहे भाई. ते सोडतो बोलत मध्ये मध्ये. अच्छा म्हणजे तुम्हाला सोडणार आहे? नाही तसं नाही. नाही म्हणजे हे शिकायला माणसाचं ऐकून मला सोडणार आहे? मला गरज अरे नाही. चाल, चाल, चाल. भाई, अरे तो मला सोडणार आहे काय? समजून घ्या ना पहिले. समजून घ्या म्हणजे काय? थांबा, मी तो सोडणार आहे मध्ये मध्ये ना. समजून घे. मी बोलतो भाई. भाई, अरे भोजा, तू गेला आता. भाई मी बोलतो. अरे, अरे नाही. भोजा यार, तू येडा झालाय काय भाई? याला काय? समजाव. तुला आठव, आपण कधीपासून प्लॅनिंग करतोय आणि तू 5 मिनिटात पलटी मारतोय इथे यार. आठव भाई, 8 दिवस 22 तास 7 मिनिटांनंतर आपला प्लॅन सक्सेसफुल होतो हा. आठव, मी ना कसं बस त्या पोलिसांना 13 मिनिटांसाठी चकमा देऊन आलोय. 14व्या मिनिटाला पोलीस कधी इथे येतील भाई? हे बघ, ऑलरेडी ना आपले 8 मिनिटं वाया गेले तिकडे येऊन, आणि पोलिसांनी जर आपल्याला पकडलं ना तर पोलीस चौकीत जायला 7.5 मिनिटं, आणि जर आपल्याला इथून खंडणी घेऊन अड्ड्यावर जायचं असेल तर 6.5 मिनिटं. भाई आपल्याकडे वेळ नाही, तू 3 मिनिटात ए, पटापट कॅश शोध. अरे भाई बोला ना याला. ए कोण आहेस तू? थांब आता. हे काय कमाल टाइम मॅनेजमेंट आहे. हे कोणी आखलंय सगळं? हे मॅनेजमेंट कोणी केलं? मी हे सगळं तू आखलंयस? हा म्हणजे भाई आपल्याला चायनीज आणि 5,000 देतात, आपण सगळं टायमिंग मध्ये बसवून देतो. ओ माय गॉड, तूही माझ्या कंपनीत ये. भाई ऐका माझं. अरे तू मला कुठल्या कंपनीचा मार आहे रे? भाई हा मला, तू माझ्या कंपनीत ये, मी तुला मॅनेजमेंट हेड बनवीन. हा, इथला नाही, लंडनची ब्रांच. अरे यार, लंडनची ब्रांच तू सांभाळ. अरे ये कुठली? लंडन. लंडन. हा ते नदीवर ब्रिज आहे ते. हा तिकडची लोक हे हो हा हे हा यू असं बोलतात ते. लंडन. हे सेम लंडन सारखं केलंस रे. सेम लंडनचा हेड. मी तुला लंडन ब्रांचचा हेड बनवेन. मी त्याला 18 लाखांचं पॅकेज देतो, तुलाही 18 लाखांचं पॅकेज देतो. विचार करा. ये तू ये. आपला मालक चांगला आहे. हा, ह्या नवीन बिझनेसचा मालक चांगला आहे. तू ये. अच्छा म्हणजे आता तुमचा मालक झाला काय? हा, ये कमळा, याला समजाव यार. कमळा, तुझ्या पद्धतीने समजाव यार. कमला, फ्लावर नाही, कोबी. तुमच्या दोघांचं खूप झाला, आता सांगून ठेवतो या. तुम्ही दोघे जर मला सोडून गेला तर मी भाई सोबत काही एकटा गोट्या खेळत बसू काय? तू गेला रे आता. याला टोक पहिला. ऐक ना, तू पण ये ना. तू ये माझ्या कंपनीत, तुलाही घेतो. माझी सगळी टीम फोडतोस यार. तू तुला कळतं का काय? अरे मी तुझ्याकडे खंडणी मागायला आलोय. आणि भाई, तुला गौरवभाई, आमच्या ऑफिस मध्ये आवाज नाही पाहिजे. जेंटलमॅन नोकरीवाले लोक इकडे उभी आहेत, कळलं काय? चला, हा तुमचा बॉस आहे ना. मी माझ्या कामासाठी आलेलो खंडणीसाठी. मी पैसे घेतले, मी निघालो. चले. एक मिनिट. आपल्या कंपनीचे पैसे देतोय. कुठली कंपनी? आपल्या कंपनीचे पैसे देतो मी. पगार कुठून देऊ तुम्हाला? अरे माझ्या कंपनी. पहिल्याच महिन्यात पगार दिला ना, आपल्या कंपनीचं नाव खराब होईल. गौरवभाई, आपल्या मालकाचे पैसे घ्यायचे नाही, मारून टाकेल. बान्या नीट बोला. तुझ्या मालकाचे कुठले पैसे रे? खंडणीचे पैसे आहेत ते. मी घेऊन जाणार ते पैसे. तू सांगितलं का उचलू नको पैसे, ते उचलू नको. परत बोल. काय कळलं नाही. त्याने तुला सांगितलं पैसे उचलू नको, तो उचलू नको. तू माझ्यावरती आवाज करून बोलणार आहे? नाही भाई, पण तुला समजत नाही. आज माझा बापाने जर पगार मागितला तर त्याच्या हातावर मी काय ठेव? नाग ठेव. भिकाऱ्या, तुला बाप कुठे आहे रे? लहानपणीच मेला ना. मी सांभाळतो तुला रोज. माझा बाप नाही, तर हातावर काय ठेव? फ्लावर नाही, कोबी. कळलं ना? आमच्या कंपनीचे पैसे घेऊन जायचे ना, तू आता सांगून ठेवतोय. हा. आम्ही एवढे 30-35 वर्ष मेहनत केले. तो मोठा शहाणा झाला. चल निघ, चल. हा, किती वर्ष मेहनत केलीस? 35 वर्ष. अरे भिकाऱ्या, तुझं वय वर्ष 28 आहे. आम्ही मेहनत केलीये. शहाणे आहे बे तुम्ही लोक. तुम्हाला चांगला माणूस मिळाला, तुम्ही सेटल झालात. माझं काय? मला पण सेटल करा ना मग. मालक ते बोल. ह्याला पण घेऊया ना. नाही मला पण नाही रे. करा ना. अरे तो स्वतः मालक असल्यावर का वावरतो? कोण?
या कंपनीत मी मालक आहे. एका कंपनीत 2-2 मालक चालतील काय? नाही. ए बाहेर काढा याला बाहेर काढा. याला बाहेर काढा. किती मुद्दाम करताय बे तुम्ही, किती मुद्दाम करताय यार. आधी भाई होते, आता ह्याच्याकडून झाले तुम्ही. जाम बेकार क्रिएटिव्हिटी. वनटास परफॉर्मन्स बाय लॉग. मस्त. बघा तुमच्या टॅलेंटला हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. वा वा धुमाकूळ अतरंगी परफॉर्मन्स होता. फार मस्त लिहिलं होतंस. ज्या ॲटिट्यूडनी तू फोन ठेवलास तेव्हाच मला माहिती होतं की या चौघांची काय वाट लागणार आहे पुढे. फक्त ती कशी लागणार आहे तो प्रवास बघणं फार इंटरेस्टिंग होतं आणि तो तेवढाच इंटरेस्टिंग केला तुम्ही सगळ्यांनी. ब्युटिफुल. ओमकार, मला असं वाटतं तुझं टॅलेंट जर एका बॅगेत भरलं तर वर्षानुवर्ष लोक हलवत राहतील पण ते मोजता नाही येणार. दादा वाव मी. दत्तू, दिवसेंदिवस तुझ्या खांद्यावर ज्या जबाबदाऱ्या पडतायत त्यानंतर तुझे खांदे असे होणं साहजिक आहे. त्यात काही फॅन्टॅस्टिक वेरिंग होतं. फार मजा आली. फार. बने, दिस इज व्हॉट वी कॉल अ कॅल्क्युलेटेड परफॉर्मन्स. मजा आली. वेगळंच कॅरेक्टर होतं आणि छान पकडलंस. गौऱ्या, या मिशीमध्ये आणि याच्यात तू फार मस्त दिसतोयस, वेगळा दिसतोयस. तू एक लक्षात आलं की वेगवेगळे लुक्स तू ट्राय करायला हरकत नाही. त्यानिमित्ताने अजून खुमासदार होईल तुझा परफॉर्मन्स. डेफिनेटली मजा आली. वंडरफुल. वेल डन बॉयज. थँक्यू. मंडळी, आपल्या शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो असं म्हणतात. त्याचप्रमाणे सासूची सासू सुनेची मैत्रीण होऊ शकते का? बघूया इथे काय घडतंय ते. अगं बसला काय इथं आवरून घ्या की. अगं तिला सगळ्या जागच्या जागी लागतं. आणि इथं ये. हे लाडू खाऊन बघ कसा झालाय सांग मला. पटकन खा. कसा झालाय? हा आई, लाडू मस्त झालाय. चांगला झालाय ना. पण माहिती नव्हतं तुमच्या हाताला एवढी चव आहे. कसं माहिती असणार? आपल्याला कधी काय हातभार लावायचा माहितीये का त्यांना? किचन मध्ये कधी पाऊल तरी ठेवलंय का? नुसतं आपल्या बसून फरमाईशी सोडी त्या. तर 2-2 सुना असताना मी रांदत बसले तर जग येड्यात काढेल मला. बाया, मग आज काय आलं एवढ्या लाडू वळ्याला खपल्या तर? त्यामुळेच वळायला लागलं मला. मी काय केलं? काय लग्नात वर तोंड करून म्हणालीस ना माझ्या नंदला, आता आलाय तर 2-4 दिवस या इकडं. आता ती येईल तर काय बनवायला नको का मला? अहो आई, मग आम्ही केले असते ना लाडू. तुम्ही काय कराल ते माहितीये मला. काहीतरी फालतू बनवून घालाल तिला आणि नंद समोर माझं नाक कापल. अहो काय बोलताय आई तुम्ही? मी तर सांगते, काय बोलवायची गरज होती का? आई, आता तर त्या भेटल्या खूप दिवसांनी तर म्हणायलाच लागतं ना असं की या घरी. मग आई, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तुमच्या नणंद असल्या ना तरी त्या पण खूप वयाच्या आहेत. एवढ्या म्हातारपणात त्या कशाला तुम्हाला छळताय? ती आणि मला छळणार हिम्मत तिची. काय करू ग? हाय का? अजून मी हाय तशीच आहे बाई. हसती काय नुसती हसती. या म्हणते खांबावाली तिथंच उभी आहे. अगं बॅग कोण घेणार? तुझ्या हाताला काय भोक पडली होय? भोक पडली नाही घेते मी. बॅग उचलते बॅग. उचल बॅग. इकडे बघ बॅग उचल. ही पण उचल. लय जड आहेत. काम ना. भैया वो अंदर के रूम में रखना. भैया तुम्ही हातोय. ही थुरली ना. ही नम्रता. ही नमा आणि ही धाकटी चेतना. नमस्कार करते बर का सासूबाई. ए अगं राहू दे ग, राहू दे. बाया, सासूबाई कशाला म्हणती? हिला काय म्हणती तू? आई. मग मला मोठी आई म्हण. तशी हिच्यापेक्षा मी मोठीच आहे ना. किती गोड आहेत. नमस्कार करते मोठी आई. असू दे.
साधा सुखीरा औक्षवंत व्हा गुन्हे आहेत ग पोरी गुन्हे आहेत. आता तुम्ही आलाय तुमच्या समोर गुण दाखवतायत बाहेर लई गुण उधळतात ते आम्ही कधी गुण उधळले हो आई यांच्या समोर उगाच बोलताय ना आम्हाला काय कुत्र्यावर डाप भरती का हा, गप्प गप्प. काय वरण झालं वय डाप सुनाला संध्याकाळच्या याला रडवती तू लाज वाटते का तुला वय ग नाही डापरले नाही ती जरा हळवी आहे ना हा. तिला जरा समजावत होते ऐन हिवाळ्यात पाऊस यावा तशी कधी पण रडती ना ती तिला समजावत होते तिचं रडणं बघत बसण्यापेक्षा नाही इथं पाहुणा रावळा आलाय त्याला काय पाहिजे हवं नको ते बघा बसा ना वंस बसा ना हे पाणी पाणी आणा. वय तिकडं वरींना कशाला धाडती तुझा हात कुठं गेलं तुला काय दाड भरले हाय तिकडे. तुला काय दाड भरले जाते आता पाणी उठ पाणी आण पाणी आण. उठ पाणी आण तारा वाढलाय माझ्या अंगाचा जागावर बसून हुकूम सोडायचं वंसस पळ पाणी आण सुनांसमोर लय बोलू नका आता पाणी आण पळ ए, मोठी सांगती बसा ना ए पंखा लावा ना काय थांब ए, त्या लावतील तू पाणी आण पळ पुरी नो बाकी घर चांगलं ठेवलंय बर का तुम्ही मोठी आई बरं तुम्ही दोघी आहात म्हणून ग नाही तर या बाईच्या हातात दिलं असतं ना घर अख्ख्या घराचा गोठा केला असता मोठी आई तुम्ही खूप गोड वंस पाणी घ्या हम्म. पाणी घ्या नुसतं पाणी आणलं वय ग ढेमशे गोळ्याचा खडा आणायला काय झालं आपल्या घरची रीत भात विसरली काय तू नाही अहो आता गोळ्याचा खडा काय जड होणार आहे हाताला जड नाही आता वंस या जमान्यात कोणी आणतं का गुळाचा खडा आमच्याकडे देतात बरं अजून बी देतात हा? आता तुम्ही म्हणता तर आणते गुळाची ढेप आणू का गोळ्याचे ढेप फस्त करायला मी म्हणजे काय तू आहे का आली मोठी सांगत जा गोळ्याचे ढेप घेऊन पळ. वंस बापरे, आपलं काय तुमचा स्वभाव अजून तसाच आहे ना एकदम गमतीशीरच आहे हा हे बरं आहे आई तुमचं हा मोठे आहे बर का आता जर आम्ही त्यांच्या खाण्यापिण्यावरनं काही बोललो असतो ना तर बया आमच्यावर केवढ्यानी डाफरल्या असत्या तुम्ही बोलले तर लगेच लय बोलायला लागली का तू पोरीन ओगरा डापरू नको तू हा डापरत नाही वंस चहा टाकू का खायला करू इथं चहाची वेळ आहे काही नाही. हा? जेवणाची वेळ आहे ना काहीतरी चांगलं चुगलं खायला कर पळ खायला करते. हा. तर पाणी घे हा बाया काय ग त्या काय चरचर लागती हा? काय झाडून बिडून काढलं का नाही अगं ये ना मी अगं झाडून घे पटकन दिवे लागण्याची वेळ आली पटकन ए, झाडून. बस इथं बस कशाला सुनाला कशाला झाडायला लावी ते हा संध्याकाळची वेळ आहे ना लक्ष्मीला सांगते वय घर झाडून घ्यायला आपल्या घराण्याची रीत काय आहे? काय आहे मालकीन घर झाडती का नाही हा. मग तू घर झाडून घे घर झाडून घे मी पण लक्ष्मीच आहे घरची मालकीन आहे त्या लक्ष्मी आहेत आता घरच्या तुम्हाला सांगते पुरियो माझी आई आहे ना माझी म्हातारी झाली पार तरी बी कधी हिच्या हातात झाडू दिला नाही बरं हा उठता बसता येत नव्हतं सरकत 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 झाडून काढायची माझी माय कधी दिलं नाही ग झाडू हा लक्ष्मीचा मान ठेवला अरे हे आहे का हिला काय मान ठेवायची होती हा? लक्ष्मीला झाडाला लावणार आहे तू नाही रोज नाही झाडायला लावत कधीतरी आता वय झालं ना पायात गोळे येतात म्हणून झाडायला पायात गोळच येणार एका जागी बसलं की तेच होतंय आज गरमी बसायचं गिळायचं प्राण्यांच्या नावाने हाका मारायची सवय यांच्या घराण्याची आहे मला वाटलं यांचं डोकं चालत एवढं आपल्यावर कसलं यांचं डोकं नुसतं केस वाढवण्यापुरतंय आणि बुचडा बांधण्यासाठी काय खुसूर करताय गप्पा मार. चला कामाला लागा ताट वाढून घे मी झाडून घेते हा झाडून घे हा. जाग पुरी ताटवाड हा मी वाढते
मी वाढते जा पटकन जरा वाघ खाली ते तिकडून झाडून घे घेते घेते खाली खाली वाघ जरा वाघ 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 अजून अहो एवढंच येत नुसतं पिठाचं पोत झालंय अजून. वाघ. वंस हे सगळं तुम्ही मला म्हणता हे लक्षात ठेवा हा? हे नाही बाळणपणात झालंय हा. माझं काय गॅसच्या सिलेंडरवर बसून झालंय का मला काय माहिती कशानं झालंय तुझं हे हा. एका जागी बसून हुकूम सोडायचा आणि सांगती मला नीट काढ आई ते तिथं राहिले थोडस व्हिडिओ काढते का ग माझा नाही झाडू काढ. काय तसं नाही हे असं रूप आम्हाला परत कधी बघायला भेटल नाही भेटल सांगता येत नाही ना म्हणून आठवण ठेवली हो. बघायला भेटल नाही भेटल म्हणजे हे बघ पुण्यांदा जर का संध्याकाळचा आहे या पोरीच्या हातात झाडू दिला ना तर लगी मला फोन करायचा हा? मी हाय मग ही हाय घर झाडून काढ तेवढा फोन नंबर देऊन ठेवा म्हणजे. काढ झाडून. मोठी आई हे घ्या हा, ये वाढलं बाई ताट ताट वाढलं जेवून घ्या आणि तर टिपोय इथं ठेव ठेव बाय डबा ठेव तिथं. ये लय उचल हे पसारा पसारा हा खाली केला. इथं पेपर पेपर नीट झाडून काढ काय जेवून घ्या काय गोडा धोडाचं केलंय का नाही लाडू लाडू दे लाडू लाडू दे. स्वतःच्या हाताने बनवलेत लाडू घ्या होय का बया. काय लाडू आहे त्या गाईला दाखवायचा कोंडा आहे काय गोड नाही ना काय बारीक नाही नुसता रवाळे हा हे काय ओबड दोबडे लाडवाला काय चव आहे का हा? होय ग हे काय हा घोबाड मेले काय जाऊ दे ना वंस एवढं काय त्याच्यात हिच्या बाईच्या हाताला चव नाही तुम्हाला सांगते माझा भाऊ बिचारा आयुष्यभर आळणी खाल्लं बया अजून बी तेच आहे पदरात त्याच्या बिचाऱ्याच्या पण सुना आले ना तरी हिच्या हाताला चव नाही ग कसं आहे ते बघाय का मला सांगते पोरी ओ माझ्या माईला दिसभर भांडी कुंडी घासायला लावायची आणि ओ वाघाडा नुसता बसलेला असायचा काय काम नाही धाम नाही ग काय नाही करायचा माईने लय केलं बया घराचा मोठी आई रडू नका मोठी आई सुख नाही दिलं ग माझ्या माईला या बाईनं काय नाही केलं असं वागायचं ना या मग आणि आम्हाला काय सांगायचं माहितीये का काय की माझी सासू माझ्याकडून एवढे ढिगभर कपडे धुवून घ्यायची म्हणून हे? नाही तस आणि खरातांकडे धुतलेलेच कपडे वापरतात म्हणून आम्हाला दोघींना एवढे कपडे रोज धुवायला लावतात या आणि हे तर काहीच नाही हो मोठी आई मोठी आई मोठी आई माहितीये का काय बोल बापरे बरं सांगू नाही सांगायची वेळ ती भांड्याला एवढूसा जरी साबून राहिला ना तर अख्खीच्या अख्खी भांडी परत घासायला देतो यो ढीग यो ढीग पडलेला असतोय माहितीये का? यो ढीग पडलेला असतोय. कशी बोलते का सासूला लय मट्ट बघताय तोंडात ना तुझ्या आज. नाही 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 नाही. आ तू पोरींवर रुबाब झाडती ना आता एक काम कर 4 दिवस मी हित आहे ना समधी भांडी कुंडी तू घासायची कापड पण तू धुवायची या माझ्या बॅगेत ना 4 लुगडी आहेत ती दणकून धुवायची कळलं काय हा मोठी आई हो ग हे आम्हाला काय सांगतात माहितीये का काय? मी ना पोटाला चिमटा काढून संसार केलाय ही पोटाला चिमटा फाबाड बघितलं का हिचं हा पोटाला चिमटा काढला तर पोटाला बी काढला नाही आणि बोटाला बी काढायचा नाही चिमटा घेतलाय चिमटा म्हण सुनायत समोर मला मला सांगते माझा भाऊ आहे ना माझा भाऊ त्या बाईच्या बाजूला जेवायला बसायचा आता त्यात काय बाई ग मानवरा माझ्याच बाजूला बसला तुला सांगते माझा भाऊ आहे ना हिच्या बाजूला जेवायला बसायचा तरी ही आहे ना हळूच त्याला चिमटा काढायची ग माझा भाऊ बिचारा भोळा इकडं तिकडं बघायचं कोणी चिमटा काढला म्हणून तर ही तेवढ्यात त्याच्या ताटातलं वरपून घ्यायची घासन घास जिरवला ग माझ्या भावाचा माहितीये काय खायला मिळायचं नाही पार पोट खापटीला गेलत तेच
मी म्हणायचे दादा ए भाऊ काही खाल्लं नाही काही नाही जातो कुठं मला म्हणायचा ताई अगं गावाला दाखवायला जावं लागतं म्हणून जातो मुकाट्यानं. भाऊ ग भाऊ याला गावाला निघून इथे येतच नाही तेव्हा परी. अच्छा मोठी आई म्हणून येत नाही वय मामांची नाही. बया तरीच गावाला एवढी दुष्काळाची जमीन आहे तरी काय ना काही पेरीतच असतात मामांची जमिनीत. आयुष्याचं खत करायला कायला यायचं मी म्हणते मुंबईला. किती करशील? हे बघा मोठी आई अशा ओरडत असतात आमच्या अंगावर फरमाईशी हे कर ते कर ऑर्डरही सोडतात. ऑर्डर सोडतात दम आता. ए ढेमशे हे बघ मला आहे ना उद्या पुरणपोळीचा बेत पाहिजे आणि सांच्याला काय ग चायनीज राईस हा चायनीज पाहिजे न्यूडल पाहिजे आणि सूप पण पाहिजे सांच्याला पाहिजे. मला कुठं बनवायला येतंय चायनीज? बनवायला येतंय ते एवढ्या एवढ्याले बारीक डोळ्यांचे बनवतात आणि तुला जमत नाही होय ग एवढा यारांडा वाढलाय तरी जमत नाही तुला होय ग जरा डोकं चालव ना गे म्हशे. मी काय म्हस आहे का मला काही शिंग आहे का मला काही शेपूट आहे का मी काय चिखलात अशी रुतून बसते. मला मागच्या वेळेला मुंगूस करायचा होता तर करू नाही दिला. नाही करू दिला ना तू कर कर तू मी बघते आता कर तू कर मला बिबट्या करायचंय. कर काय तर म्हणे बिबट्या वटवागुळ करायची लायकी आहे का तुझी? कर तू बिबट्या कर बाया मी उसाचं शेतात काहीतरी करते उसाचं हा, शेत कर बाया उसाच्या शेतात नाही ग ये आला बरं का बिबट्या आला. येऊ दे अगं स्वतःचा हात काय चाटते तिथं बघ समोर. हा खा खाऊन टाक लचकत ओढलं अगं फेंद्रे नुसती वळवळ काय करी ती चांगली मानगुटीला धर निव्वळ 10 सेकंदाची आहे म्हातारी. 12व्या सेकंदाला गावाला फोन करून सांगू आता या सगळ्यांनी जमा काम झालंय म्हणून. लचका कर अगं हाड काय तो वा बाया बिबट्यानं म्हातारीला खाऊन टाकली बाया. एवढा करत का तू झालं माझं बाज झालं 2 सुना माझ्या जीवावर टपल्या घरात माझं कोण नाही राहिलं. वैत मी जाते गावाकडे माझ्या नवऱ्यापाशी मी जाते. अवय बाजूला माझा नवरा हाय धडधाकट मी जाते अशीच जाते. मला नाही- जा माझा नवरा आहे, मला बघून घेईल मला नाही राहायचं इथं. आई चुकलं आई. जाऊ दे बया नाही. त्यांचाच फोन मामांचीचा फोन. हॅलो हॅलो अय बेडके इकडे यायचं नाही हा लगा इथं मिला आनंदात उगा दुष्काळात 13वा महिना नको इथंच राही घेऊ फोन. चल चल पूर्णाचा बेत कर चल उठ उठ पहिली उचला का पोरींनो तुझी तू उठ उठ बघ इथं. बहारदार परफॉर्मन्स वा पोरीनो कडक. बघूया हा फॅमिली ड्रामा आपल्या हास्यरसिकांना कसा वाटलाय. सई नाद खुळा परफॉर्मन्स होता आणि माझ्या बाल्कनी गँगचा नादच करायचा नाही कोणी आणि आज जुजबी दिल्याशिवाय राहूच शकणार नाही. तुम्ही चौघ
दोघी पण कडक होता. मला असं एकाबद्दल म्हणजे किती बोलू किती नको असं होतंय. ही जर्नी अशीच चढत्या क्रमाने चालत राहू दे आणि खूप खूप प्रेम. आय लव्ह यू. वा 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 वा. प्रसादा शिट्टी होतं. वा वा वा, मास्टर स्ट्रोक, सुपर हिट. म्हैस म्हणजे यानंतर महाराष्ट्राच्या 2च म्हशी लक्षात राहतील, एक पुलंची म्हैस आणि एक तुझी म्हैस. अफलातून आज या घराचा इतका उत्तम गोठा केला तुम्ही की फार माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स. सॅल्यूट टू द वुमन पॉवर ऑफ महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, विनोदाच्या प्रांतात नाव कमावणाऱ्या मराठी अभिनेत्रींची नावं घेतली तर त्यात एक नाव हमखास घ्यावंच लागेल आणि ते म्हणजे मीरा मोडक. मंडळी, गेली अनेक वर्ष अनेक भूमिकांमधून हसवणारी ही गोड अभिनेत्री आहे आजची आपली खास पाहुणी. आणि तिच्यासोबत विनोदाचा राजमहल गजबजून टाकायला येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. बा मुलाहिजा होशियार, सल्तनते फंबलपूरचे सम्राट, लेखकांनी लिहिलेल्या विनोदाच्या कत्तलखान्याच्या फ्रँचायझीचे मालक, स्क्रिप्ट मधला पहिलाच शब्द विसरून ज्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला, असे महाराज अरुण कदम येत आहेत. हो, काय झालं? महाराजांचा विजय असो. महाराजांचा विजय. अरे महाराजांनो, तुम्ही एवढं दुःखी का दिसतावा? आता काय दुःखाचं कारण सांगू वाचारून तुम्हाला? हो, सांगा काय आठवत असेल तर सांगा. सांगा 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 सांगा. आमच्या दुःखाचं कारण म्हणजे आमची राणी सरकारनी येते देवी. आता काय बोलायचं? म्हणजे राणी सरकार नियती देवी हा तुमच्या दुःखाचं कारण हो आहे? ना रे बाला. आमचं तर जागरणाचं कारण आहे. नाही नाही, महाराजांनो तसं नव्हं. अहो, त्यानेच नाही का आम्हाला सांगितली ना की डोल्यात तेल घालून महाराजांची सुरक्षा करा म्हणून, सेवा करा. तेव्हा असं आम्हाला सांगितलं. मरू दे महाराजांनो, काय असं तुम्ही ना असं निस्तेज मला अजिबात आवडत नाही. हा तुमच्या दुःखाचं नेमकं काय कारण तर सांगा ना. सांगतो. सांगा. कोण हा इकडे? काय झालं? आमच्या राणी सरकारने आम्हाला मिठी मारलेलंच नाही. काय म्हणजे मिठी अजून मारली नाही? नाही, 12 वर्ष झालेत आमच्या लग्नाला, पण आजपर्यंत त्यांनी आम्हाला मिठी मारलेलीच नाही. चुकून पण नाही. नाही ना, एकदा पण नाही. अहो म्हणजे वास नाही मिठीचा. 12 वर्ष झाली. पण मी काय म्हणतो महाराजांनो, मग आता ह्या राज्याला आपण वारस येण्याची वाट बघायची की मी सेनापती म्हणून माझं कर्तव्य समजून मी काही प्रयत्न करायचा? सशाचा उपवास आहे, मग त्याचं तुम्ही गाजर घेऊन जाल. परत बोललात ना त्या तलवारीन शालूच कापून टाकल. अरे त्या मना मिठी का नाही मारत ते बघायचं सोडून वारस वसारून मिठी मारल्याचं वारस होईल ना. बरोबर. संताप करू नका महाराज, तुम्ही संताप करू. अरे अरे हो साऱ्या, तुझी मिठी नकोय म्हणा. म्हणा आमच्या राणी सरकार. नाही ना, काहीतरी प्रॉब्लेम आहे महाराज. बसा तुम्ही. बस. महाराज मी आले. हे बाजूगिरी चालले, त्यांना डूम डूम म्हणा, डूम तरी द्या पाहिजे. राणी सरकार, तुम्ही आमच्या धर्मपत्नी आहात. हो. तुम्ही आमच्या अर्धांगिनी आहात. हो. आम्ही तुम्हाला कोठे कोठे नाही शोधले. आपण कोठे होतात? महाराज, हा. तुम्ही मला काल जो
नवीन मोबाईल घेऊन दिलात ना मी त्यातच रमले होते. बापरे. व्हॉट्सअप वरून माहितीये का मी सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून हा नवीन मोबाईल दाखवला सुद्धा. सगळ्यांना मोबाईल खूप आवडला. अरे वा वा वा. व्हिडिओ कॉल करून हा मोबाईल दाखवला. हो. कसं काय? असा हे एक होते त्यात यांची भर पडली. ए, राणी सरकार आम्ही जरा आमच्या मंत्र्यांबरोबर हितगुज करतो आहे, तुम्ही तिथगुज करता जरा. चालेल. मी ना नवीन गेम डाउनलोड केलाय तोच खेळते. ह्यात आहे ना मी वाघिणे वाघीण बापरे. आणि आता मी शिकारीवर जाणार आहे. घाबरलो. बापरे काय हा बालनाट्याची राणी दिसते. महाराजानू हो काय झालं काय तर तरी सांगा. हे सांगायचं वाचारांनो, म्हणजे काय म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे काय? नाही नाही नीट ऐकायला येत नाही, जवळ येऊन सांगा. नीट ऐकायला या नको. काय बरोबर, सांगताय ते? काय झाला? अहो 12 वर्ष झाले आमच्या लग्नात, बरोबर. हा पण आम्हाला एकदा सुद्धा मिठी मारली नाही. नाही 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 12 वर्ष झाली तुम्हाला मिठी मारली मिठी नाही. नाही मारली. दिसायला केवढं बेकार दिसत. म्हणजे वाईट काय? दिसतं. काहीतरी आयडिया काढा प्रधान. काहीतरी आयडिया काहीतरी आयडिया. महाराज तुम्ही त्यांना तुमचा मेंढा करून दाखवा. काय बोलता? जगप्रसिद्ध मेंढा बांधा. करून दाखवा. मेंढा करून दाखवा. म्हणजे त्या तुम्हाला मिठी मारतील. अरे वसर्या, प्रधानाने दिलेली आयडिया बरोबर आहे. तुम्ही मेंढ्याचा आवाज काढून दाखवा. बघा कशी मिठी देते ती राणी सरकार. मग म्हणजे मी मेंढा केलं तर ती मला मिठी मारेल? मारेल म्हणजे काय? 12 वर्ष झाली. मग? म्हणजे मेंढा मी करतोय, हा. पण त्याचा उपयोग कसा करायचा मला माहिती नाही, माहिती नाही. पण आज दिन है मेरा मिठी का. करा तिकडे बघा वसर्या, मिठी आहे. नाही 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 करा. या. हा, तिकडे 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 ह्याला मिठी पाहिजे. बस. बा. मारला मेंढा मारला वाघिणीने. मेंढा करायची आयडिया कोणी सांगितलं? मी महाराज. याच पुरे मी मेंढा केला तरी तिने मला मिठी मारला नाही. कुठला तुम्ही वासड्यानं प्रॉपर मेंढा केला? असा मेंढा असतो काय? मग कसं? मी दाखवतो. राणी सरकार हा तुम्हाला मी मेंढ्याचा आवाज काढून दाखव. हो. ऐका हा. हा म्याओ. काय वेगळाच मेंढा सादर केला सेनापती तुम्ही. अगं बाई अरे काय फालतूगिरी वाचारे. मी प्रॉपर मेंढा केलाय, त्यांनी मिठी मारली, मला का नाही मिठी मारली? हेच बोलतोय तुम्हाला. मी लो क्वालिटीचा मेंढा केला तरी पण मला तिनं मिठी मारला. ओ मी प्रॉपर मेंढा केला का नाही? प्रॉपर मेंढा आहे वाचाऱ्या. होय तर. अरे मांजरीचा आवाज जवळ जवळ मोरासारखा काढून तुम्ही मेंढा म्हणून खपवलाय वाचाऱ्यांनो. न प्रॉपर आहे सांगता मला. प्रधानजी काहीतरी आयडिया होत. मी म्हणतो म्हणजे असं काहीतरी करा तुम्ही. तिने म्हणा मिठी मारली. बरोबर. अरे किती तुमची नाही वाचाऱ्यांनो. तिची तिची थांबा थांबा. महाराज माझ्याकडे ना भूताचा मुखवटा आहे, मास्क. हा काल माझ्या पोऱ्याच्या शाळेमध्ये ना हॅलोविन डे होता. बरं, मग? तो मुखवटा मी आणलाय. 2 मिनिटं थांबा. आता बघाच तुम्ही. या, प्रधानजी हे बघा तिकडे. हे बघा हा जो मुखवटा आहे का ना, तुम्ही बघा. घाबरलो ना? हे पाहून तुम्ही घाबरले की नाही? हा तुम्ही मला मिठी मारली करा तुम्ही. सेम तसाच आहे. सेम तसा. म्हणजे हा मुखवटा घाला आणि महाराणीला घाबरवा. काय बोलता? भाव करून घाबरवलं की त्या घाबरतील. आणि मग त्यांना हे असं वर करून दाखवायचं आणि म्हणायचं मीच महाराज आहे. मग त्या आनंदात तुम्हालाच मिठी मारतील. हाय का नाही? जांभाई. नाही नाही आता ना ऐका. हा? नीट करा महाराजांना. हा. आणि घाबरवा. मग बघा आणि वर करा इथून उगवा. आज तो दिन मी घाबरले सेनापती. काय फालतूगिरी आहे? काय चाललंय तुमचं? आता मीनी घाबरवलंय ना, म्हणजे तिने मना मिठी मारायला पाहिजे. तुम्हाला कसं मिठी मारतात? महाराज काय फालतूगिरी चालली तुमची? का मला सारखं सारखं डिस्टर्ब करताय तुम्ही? मी आता जाते माझ्या शयनगृहात. बाय. महाराज
तिसरी आयडिया आहे माझ्याकडे. तिसरी जबरदस्त आयडिया आयडिया ती तुम्हाला सांग. असं म्हणतात. हा मी तेच म्हणत होतो. आता माझ्याकडे पण एक आयडिया. काय सांगता बाय? तुम्ही असं उलट फिरा. असं गेट आउट टू माय पॅलेस. गेट आउट. आता मी स्वतः आमच्या राणीच्या शयन कक्षात जातो ना आतून कडी लावतो. वा 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 वा, सुंदर सुंदर सादरीकरण. बघू हा सरसी काय म्हणतायत. सई, जबरदस्त परफॉर्मन्स होता. सगळ्यात जास्त मला काय आवडलं असेल तर गेट आउट टू माय पॅलेस. फार भारी. मीरा, तुझं खूप खूप स्वागत या मंचावरती. आज इथे आमच्या क्रेझी फॅमिलीमध्ये येऊन क्रेझीनेस वाढवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मजा आली. थँक्यू. ताई, तू आज आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालीस. काय भावना आहेत मनात? हास्य जत्रेच्या टीम बद्दल काय बोलू. एक स्ट्रेस होता जेव्हा सगळेच प्रचंड टेन्शन मध्ये होते, तेव्हा सगळ्यांना एक रिलॅक्सेशनचं माध्यम होतं, ते म्हणजे हास्य जत्रा. तुम्ही सगळ्यांनी हास्य जत्रेच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना हसत ठेवलं आणि ॲट द सेम टाइम तुम्ही हास्य जत्रा एका लेवलवर नेऊन ठेवलेली आहे, तिथे आता कोणीही पोहोचू शकत नाही असं मला वाटतं. सो महाराणी नियती राजवाडे यांच्यातर्फे तुम्हाला मानाचा मुजरा. ये बात, वा 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 ताई. खूप धन्यवाद, तू आज आमच्या कार्यक्रमात सहभागी झालीस आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीस त्याबद्दल. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.